Name of chapter is photosynthesis and topic is light reaction. In light reaction, solar energy is trapped by chlorophyll. It is stored in the form of chemical energy as ATP and in the form of reducing sugar as NADPH2. Oxygen is evolved in the light reaction by splitting of water. When a photon is absorbed by chlorophyll molecule, an electron is boosted to higher energy level. See here the diagram shows light dependent reaction. Light dependent reaction in which there are two systems are present, photosystem first and photosystem second. आता टॉपिक काय बघा, लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं तर क्लोरोफिल मोलेक्युलकडून काय केलं जातं, सोलर एनर्जी लाईट एनर्जी काय केली जाते, घेतली जाते, ट्रॅप केली जाते आणि नंतर काय केलं जातं तिचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि ATPच्या फॉर्ममध्ये आणि जे रिड्युसिंग पॉवर आहे NADPH2 तर त्याच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं ते स्टोअर केली जाते. ATP म्हणजे काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आणि NADPH2 NADP हे वेगळं कंपाऊंड आहे, H2 हे वेगळं आहे. तर या पद्धतीने बघा निकोटीन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, निकोटीन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट या पद्धतीने आणि H2 तर या पद्धतीने हा काय रिड्युसिंग पॉवरच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं, ही सोलर एनर्जीचं नंतर केमिकल एनर्जीमध्ये रूपांतर करून ते काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आणि इथं काय होतं बघा, लाईट रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन काय केला जातो, बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन इज इव्हॉल्ड इन द लाईट रिॲक्शन बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. स्प्लिटिंग ऑफ वॉटर किंवा इथं काय होतं, हायड्रोजन ऑक्सिजन सेपरेट होतात किंवा वॉटरचं ब्रेकडाऊन इथं घडून आणलं जातं. नंतर व्हेन अ फोटॉन इज ॲब्सॉर्ब बाय क्लोरोफिल मोलेक्यूल आणि इलेक्ट्रॉन इज बुस्टेड टू हायर एनर्जी लेवल. आता क्लोरोफिल मोलेक्यूलकडून जेव्हा लाईट किंवा फोटॉन ॲब्सॉर्ब केला जातो तर तिथं काय होतं, जो इलेक्ट्रॉन असतो तर तो पुढच्या एनर्जी लेवलला काय केला जातो, फेकला जातो किंवा बाहेर टाकला जातो, बूस्ट केला जातो, बुस्टेड टू हायर एनर्जी लेवल असं म्हटलेलं आहे. नंतर बघा, टू बूस्ट ॲन इलेक्ट्रॉन अ फोटॉन मस्ट हॅव सर्टन मिनिमम क्वांटिटी ऑफ एनर्जी कॉल्ड क्वांटम एनर्जी. तर बघा आता इलेक्ट्रॉन बूस्ट करण्यासाठी त्या फोटॉनकडं काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. तर त्या एनर्जीला काय म्हटलं आता, क्वांटम एनर्जी असं म्हटलं जातं. अ मोलेक्यूल दॅट हॅज ॲब्सॉर्ब अ फोटॉन इज इन एनर्जी रिच एक्साइटेड स्टेट. When the light source is turned off, the high energy electrons return rapidly to their normal low energy orbitals as the excited molecule reverts to its original stable condition called ground state. तर बघा जेव्हा लाईट सोर्स काय होतो, टर्न ऑफ होतो, तर तेव्हा जे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स आहे तर ते परत कुठं येतात, नॉर्मल लो एनर्जी ऑर्बिटलकडं येतात. आणि इथं काय होतं, एक्साइटेड जे स्टेटमध्ये असणारे जे मोलिक्युल्स आहेत तर ते परत कुठं येतात, ओरिजिनल स्टेबल कंडिशनमध्ये येतात. तर त्या ओरिजिनल स्टेबल कंडिशन स्टेटला काय म्हटलं जातं, ग्राउंड स्टेट असं म्हटलं जातं. नंतर बघा आता काय टॉपिक कोणता आहे, रिॲक्शन सेंटर. द लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट्स आर लोकेटेड इन द थायलोकाइड मेम्ब्रेन. आता जे क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर पाहिलं आपण बघा, तर त्या क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चरमध्ये जे थायलोकाइड मेम्ब्रेन आहे तर तिथं काय असतात, पिगमेंट्स असतात जे काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. दे आर अरेंज इन द क्लस्टर्स ऑफ क्लोरोफिल अँड ॲसेसरी पिगमेंट्स अलॉंग विथ स्पेशल टाईप्स ऑफ क्लोरोफिल मोलिक्युल्स P680 and P700. The letter P stands for pigment and 680 and 700 for the wavelengths of light at which these molecules show maximum absorbance. बघा आता हे जे रिॲक्शन सेंटरमध्ये काय असतं बघा, जे क्लोरोफिल मोलेक्यूल आहे, क्लोरोफिल मोलेक्यूल तर याच्यामध्ये P680 आणि P700, P680 आणि P700. तर याच्यामध्ये P कशाला म्हणायचं, हे दोन्ही काय रिॲक्शन सेंटर आहे, P त्याला पिगमेंट असं म्हणायचं. 680 आणि 700 हे काय,
लाईटच्या वेवलेंथ आहे, जिथं काय केलं जातं जास्तीत जास्त लाईट ॲब्सॉर्ब केली जाते. आणि इथं परत सांगितलेलं बघा P680 आणि P700 मोलिक्युल्स काय करतात, रिॲक्शन सेंटर तयार करतात, किंवा त्याला रिॲक्शन सेंटर असं म्हणायचं, किंवा त्याला फोटो सेंटर्स असं म्हटलं जातं. तर बघा इथं दाखवलेलं आहे, फोटो सिस्टीम दाखवलेली आहे. जर काय होतं, फोटॉन येते, लाईट येते, आणि नंतर काय केलं जातं, जे इलेक्ट्रॉन आहे तिथून काय होतात, बूस्ट होतात किंवा इमिट होतात, बाहेर पडतात. आणि जे काय सर्क्युलर ग्रीन स्ट्रक्चर दाखवलेलं बघा, त्याला अँटीना पिगमेंट मोलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. जिथं काय दाखवलेलं बघा, प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, रिॲक्शन सेंटर, क्लोरोफिल. तर याला काय म्हटलं आता एकत्रितपणे रिॲक्शन सेंटर असं म्हटलं जातं. बघा क्लोरोफिल मोलिक्युलकडं लाईट आल्यानंतर किंवा फोटॉन आल्यानंतर इलेक्ट्रॉन काय केला जातो, हायर एनर्जीला बूस्ट केला जातो किंवा इमिट केला जातो. तर या पद्धतीने इथं फोटो सिस्टमची स्ट्रक्चर किंवा डायग्राम इथं सांगता येईल. देन द ॲसेसरी पिगमेंट्स अँड अदर क्लोरोफिल मोलिक्युल्स हार्वेस्ट सोलर एनर्जी अँड पास्ट इन ऑन इलेक्ट्रॉन पास्ट इट ऑन रिॲक्शन सेंटर. तर बघा ॲसेसरी पिगमेंट आणि जे क्लोरोफिल मोलिक्युल येतात ते काय करतात, सोलर एनर्जी ट्रॅप करतात आणि कुठं पाठवतात, ते पास करतात रिॲक्शन सेंटरला पाठवतात. दीज आर कॉल्ड लाईट हार्वेस्टिंग ऑर अँटीनी मोलिक्युल्स. तर त्यांना काय म्हणायचं, लाईट हार्वेस्टिंग किंवा अँटीनी मोलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. तर इथं जे डायग्राम पाहिले आपण, जे सर्क्युलर ग्रीन स्ट्रक्चर आहे, तर त्याला अँटीना मोलिक्युल असं म्हटलं जातं. दे फंक्शन टू ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी विच दे ट्रान्समिट ॲट अ व्हेरी हाय रेट टू द रिॲक्शन सेंटर वेअर द फोटोकेमिकल process occurs. Then photosystem first and photosystem second. The thylakoid membranes of chloroplast have two kinds of photosystem. तर क्लोरोप्लास्टमध्ये असणारं थायलोकॉइड मेम्ब्रेन बघा, तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या फोटोसिस्टीम पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकीमध्ये काय असतं, लाईट हार्वेस्टिंग क्लोरोफिल आणि कॅरोटेनॉइड मोलेक्युल त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. क्लोरोफिल अँड accessory pigments help to capture light energy and pass it on to the photocenter or reaction center. तर क्लोरोफिल ॲसेसरी पिगमेंट्स काय करतात, लाईट एनर्जी कॅप्चर करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि कुठं पाठवतात, रिॲक्शन सेंटर किंवा फोटो सेंटरकडं पाठवतात. दस अ फोटोन ॲब्सॉर्ब एनीवेअर इन द हार्वेस्टिंग झोन ऑफ P680 रिॲक्शन सेंटर कॅन पास इट एनर्जी टू द P680 molecule. The cluster of pigment molecules which transfer their energy to P680 absorb at or below the wavelength 680 nanometer. तर बघा जे पिगमेंटचे क्लस्टर आहे किंवा एकत्रित त्याचा जो ग्रुप आहे, तर ते काय करतात, त्यांची एनर्जी P680 या रिॲक्शन सेंटरकडं पाठवतात. आणि 680 नॅनोमीटरला च्या खाली किंवा त्या वेवलेंथला काय करतात, ते लाईट ॲब्सॉर्ब करतात. टुगेदर विथ P680 दे फॉर्म फोटो सिस्टीम सेकंड और PS सेकंड. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज द PS सेकंड और फोटो सिस्टीम सेकंड. आता एकत्रितपणे याला काय म्हटलं जातं, फोटो सिस्टीम सेकंड असं म्हटलं जातं. लाईकवाईज P700 फॉर्म्स फोटो सिस्टीम फर्स्ट और PS फर्स्ट. आता जे काय फोटो सिस्टीम 700 तर हे काय तयार करते, फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा PS फर्स्ट तयार करते. त्याच्याबरोबर काय असतं, पिगमेंट मोलिक्युल्स असतात जे काय करतात, लाईटला ॲब्सॉर्ब करतात. तर 700 नॅनोमीटरच्या बिलो खाली किंवा त्या रेंजमध्ये काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. नेक्स्ट बघा फोटो सिस्टीम सेकंड किंवा P680. दिस सिस्टीम ब्रिंग्स अबाउट फोटोलिसिस ऑफ वॉटर अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन. फोटो सिस्टीम सेकंड P680 काय करते बघा, तर वॉटरचं फोटोलिसिस घडून आणते किंवा ऑक्सिजन काय करते, बाहेर टाकते. फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ब्रेकडाऊन ऑफ वॉटर असं म्हटलेलं आहे. व्हेन फोटो सिस्टीम सेकंड ॲब्सॉर्ब लाईट, इलेक्ट्रॉन्स आर रिलीज अँड क्लोरोफिल मोलिक्युल इज ऑक्सिडाइज.
तर फोटो सिस्टीम सेकंड जेव्हा काय करते, लाईट घेते किंवा ॲब्सॉर्ब घेते, तेव्हा इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, रिलीज केले जातात आणि क्लोरोफिल मोलेक्युलचं काय केलं जातं, ऑक्सिडेशन केलं जातं. द इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय P680 और PS सेकंड आर अल्टिमेटली ट्रॅप बाय P700. आता P680 कडून बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स आहे बघा, ते काय केले जातात शेवटी P700 किंवा PS फर्स्ट ही जी सिस्टीम येतं तिच्याकडून काय केल्या जातात, घेतल्या जातात किंवा ट्रॅप केल्या जातात. आता जे P680 ऑक्सिडाइज आहे बघा, तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन्स परत घेतात. तर या खाली दाखवलेलं बघा 4H2O पाण्याचे 4 मॉलिक्युल्स आहे बघा, त्याचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, 4 हायड्रोजन आयन आणि 4 काय हायड्रॉक्सिल आयनमध्ये. तर अशा पद्धतीने त्याचं ब्रेकडाऊन इथं दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने त्याचं ब्रेकडाऊन दाखवलेलं आहे. 4H2O किंवा 4 हायड्रॉक्सिल आयन किंवा 4OH किंवा 4H2O जे वॉटर मॉलिक्यूल आहे, तर त्याचं ब्रेकडाऊन इथं दाखवलेलं आहे. नंतर ऑक्सिजन इज गिवन आउट ॲज बाय प्रॉडक्ट बाय द फोटोसिंथेसायझिंग प्लांट्स. तर जे ऑक्सिजन काय केला जातो, बाहेर टाकला जातो आणि हे काय केलं जातं, प्लांट्सकडून बाय प्रॉडक्ट म्हणून वापरला जातं. प्रोटॉन्स और H प्लस ॲक्युम्युलेट इनसाइड द थायलोकॉइड रिझल्टिंग इन अ प्रोटॉन ग्रेडियंट. आता जे प्रोटॉन्स आहे तर ते काय होतात, थायलोकॉइड मेम्ब्रेनमध्ये एकत्र येतात, ॲक्युम्युलेट होतात आणि प्रोटॉन ग्रेडियंट तयार करतात. द एनर्जी रिलीज बाय द प्रोटॉन्स व्हेन they diffuse across the thylakoid membrane into stroma against the hydrogen plus concentration gradient is to produce ATP molecules. The process is known as chemiosmosis. तर बघा जे काय होतं, जे प्रोटॉनकडून एनर्जी रिलीज केली जाते थायलोकॉइड मेम्ब्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर काय केलं आता ATP मॉलिक्यूल तयार केले जातात. तर अशा पद्धतीची प्रोसेस आहे, तर त्याला काय म्हटलं आता, केमिओ ऑस्मोसिस असं म्हटलेलं आहे बघा. तर केमिओ ऑस्मोसिस बघा, इट इज द मूवमेंट ऑफ आयन्स अक्रॉस अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर डाऊन देअर इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. केमिओ ऑस्मोसिस म्हणजे काय बघा, तर सेमी परमिएबल जे मेम्ब्रेन आहे तर तिथून काय होतात, ते आयन्स पास होतात कुठं, तर इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंटकडं. अन एक्झाम्पल ऑफ दिस इज द फॉर्मेशन ऑफ ATP बाय द मूवमेंट ऑफ हायड्रोजन आयन्स. तर याचं एक्झाम्पल काय सांगता येईल बघा, ATP मॉलिक्युल्स तयार केले जातात हायड्रोजन आयन्सद्वारे. सेल्युलर रिस्पिरेशन और फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर हायड्रोजन आयनची मूवमेंट होते तेव्हा ATP मॉलिक्युल्स काय केले जातात, तयार केले जातात. तर या प्रकारे याचं एक्झाम्पल सांगता येईल. तर इथं दाखवलेलं बघा केमिओस्मोसिस. तर स्ट्रोमाची डायग्राम दाखवलेली आहे, वरच्या बाजूला असणारी जी आहे डायग्राम ती स्ट्रोमाची डायग्राम आहे. इथं थायलोकॉइड इंटेरियर स्पेस इथं दाखवलेलं आहे. नंतर ATP सिंथेसिस थ्रू केमिओस्मोसिस. तर केमिओस्मोसिसमध्ये जसं काय आहे, ATP सिंथेसिस होतं किंवा ATP मॉलिक्यूल तयार केलेलं आहे, ते दोन डायग्राम काय होतात इथं दाखवतात बघा. नंतर बघा आता जे काय फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा P700 आहे बघा, फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा P700 व्हेन लाईट क्वांटा आर ॲब्सॉर्ब बाय फोटो सिस्टीम फर्स्ट और P700 एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द रिॲक्शन सेंटर. तर काय केलं आता बघा, फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा P700 जे रिॲक्शन सेंटर आहे, तर याच्याकडून जेव्हा लाईट क्वांटा ॲब्सॉर्ब केले जातात तेव्हा एनर्जी रिच इलेक्ट्रॉन काय केले जातात, ते रिॲक्शन सेंटरमधून इमिट होतात किंवा बाहेर पडतात. दीज फ्लो डाऊन अ चेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स टू NADP. तर या पद्धतीने बघा जे इलेक्ट्रॉनची चेन आहे तर ते कुठं पाठवले जातात, NADPकडं पाठवले जातात प्रोटॉनच्या साह्याने. आणि इथं काय होतं बघा, स्प्लिटिंग ऑफ वॉटर होतं किंवा फोटोलिसिस ऑफ वॉटर होतं, वॉटरचं ब्रेकडाऊन होतं. तर या पद्धतीने बघा मग इथं नंतर काय केलं जातं, NADPH इथं तयार केला. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ NADPH. हायड्रोजन अटॅच टू NADPH यूज फॉर रिडक्शन ऑफ CO2 इन डार्क रिॲक्शन. नंतर इथं हायड्रोजन काय होतो, NADPHला अटॅच होतो, जो कशासाठी वापरला जातो, कार्बन डायऑक्साईडच्या रिडक्शनसाठी वापरला जातो डार्क रिॲक्शनमध्ये. तर त्याला काय म्हटलं आता,
तर रिड्युसिंग पॉवर असं म्हटलं जातं. इथं NADPH2 जे आहे तर ही काय आहे, रिड्युसिंग पॉवर ही आहे. नंतर बघा फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय बघा, फॉर्मेशन ऑफ ATP इन द क्लोरोप्लास्ट इन प्रेझेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोफॉस्फोरिलेशन. तर लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय होतं, ATP मॉलिक्यूल तयार होतात. ATP मॉलिक्यूल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला काय म्हटलं जातं, फॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. फोटोफॉस्फोरिलेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल्स इन द प्रेझेन्स ऑफ लाईट इन क्लोरोप्लास्ट. तर बघा याचे दोन प्रकार आहे बघा. इट टेक्स प्लेस इन द टू फॉर्म्स. फर्स्ट वन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन अँड सेकंड वन नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर अशा पद्धतीने फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय, तर ATP मोलिक्यूल ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मोलिक्यूल तयार होण्याची प्रक्रिया त्याला फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. आणि दोन प्रकार सांगितल्याचे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन.